समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा सौ सोनिया जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न झाला। यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत मंजूर सातेवाडी ते काळेमळा रस्ता सुधारणा कामाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच श्री खंडोबा मंदिर सातेवाडी येथील पूर्ण झालेल्या सभा मंडपाचे लोकार्पण करण्यात आले। याशिवाय सातेवाडी येथील दलित वस्तीतील गटर बांधकाम तसेच मुस्लिम समाज दफनभूमीच्या ऑल कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। या विविध विकास कामांचा एकूण निधी 2.50 कोटी रुपये असून या माध्यमातून गावातील मूलभूत सुविधांना अधिक बळकटी मिळणार आहे। यावेळी सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्प शेठ शहा, विधानसभा संयोजक आणि युवा नेते विशाल बागल, युवा नेते विक्रम शेठ रोमन, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, सातेवाडी गावच्या विद्यमान सरपंच सौ वृषालीताई विक्रम रोमन, वडूदचे माजी नगरसेवक श्रीकांत काका बनसोडे, अमोल शेठ गोडसे, निलेश करपे, चंद्रकांत कोकाटे, तुकाराम खाडे, अक्षय थोरवे, दादा पाटील, अतुल राऊत, अरुण शिंदे, तात्यासाहेब बोटे, बापूराव शिर्के, सचिन रोमन, बाबासो राऊत, मधुकर शिंदे, बबन बोटे, सुरेश काळे, दादासो डोंबाळे, सुरेश बोटे, शिवाजी नामदास, सुनील बोटे, गणेश रोमन, प्रकाश रोमन, पांडुरंग हराळे, अनिल पाटोळे, हनुमंत कुंभार, हनुमंत पाटोळे, गौरीहर रोमन, चांगदेव माने, सचिन बोटे यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर, लोकप्रतिनिधी तसेच सातेवाडी, मांडवे आणि हिंगणे तडवळे येथील ग्रामस्थ आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना सातत्याने निधी उपलब्ध करून देत विकासाचा वेग कायम ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।